संपूर्ण जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या आणि हजारो शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आधार असलेल्या काळमावडी धरणाची सुरक्षा अक्षरशः धोक्यात आली आहे। मानवनिर्मित अनेक संकटांनी वेढलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे शासन आणि जलसंपदा विभागाने गंभीरपणे दुर्लक्ष केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। धरण पूर्ण झाल्यापासून आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सुरक्षा रक्षकांची पुनर्भरती केलेली नाही। धरणावर पोलीस बंदोबस्त नाही। जलसंपदा विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी मुख्य चौकीवर कायमस्वरूपी हजर नसतात। त्यामुळे धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। 27.40 टीएमसी क्षमतेच्या धरणात सध्या 22 टीएमसी पाणीसाठा असून या प्रकल्पाकडे जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष सुरू आहे। फक्त 5 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आधारावर संपूर्ण सुरक्षा उभी आहे। धरणाच्या सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर अनेक बेरोजगार तरुण उपलब्ध असून त्यांना नोकरी दिल्यास सुरक्षेसोबत त्यांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होऊ शकते। मात्र शासन याकडे डोळेझाक केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। शासन आणि जलसंपदा विभाग भयावह दुर्घटना घडल्यावरच जागे होणार का, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। तसेच स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता जोर धरत आहे। सध्या धरण परिस्थिती काळजीकारक आणि गंभीर असून शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची भीती पर्यटक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।